नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मोर्डे क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे विटॅमिन ई। तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूल घेत आहात का? विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही रोज घेता? विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही स्किनसाठी घेत आहात का? विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही केसांसाठी घेत आहात का? तर तुम्हाला पडलेल्या या तमाम प्रश्नांची उत्तरे आज मी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला ती जाणून जर घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि हां, आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया। विटॅमिन ई हे एक फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे, म्हणजेच ते चरबीमध्ये विरघळणारे विटॅमिन आहे। विटॅमिन ई हे एक अँटीऑक्सिडंट विटॅमिन आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, परंतु तुम्हाला त्याआधी ऑक्सिडंट म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं। आपल्या शरीरामध्ये विविध क्रिया एकाच विटॅमिन ईचे भरपूर फायदे आहेत, जसे की तुम्हाला त्वचेसंबंधित जर आजार होत असतील किंवा तुमची त्वचेला सुरकुत्या येत असतील, तुमची त्वचा तजेलदार दिसत नसेल, तर त्यासाठी तुम्ही विटॅमिन ए घेणं गरजेचं आहे। एवढंच नव्हे तर तुम्हाला जर डोळ्यांच्या समस्या जाणवत असतील त्यासाठी देखील विटॅमिन ई घेणं गरजेचं आहे। हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील विटॅमिन ई घेणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम विटॅमिन ई करत आहे। तर अशा सगळ्या प्रकारचे फायदे या विटॅमिन ई यामधून आपल्याला मिळतात। तर या विटॅमिन ई मिळण्यासाठी कुठल्या प्रकारचे आहार आपण घेऊ शकतो? मग त्यामध्ये दोन प्रकारे घेतलं जातं, ते म्हणजे एक विटॅमिन ई कॅप्सूलमधून आणि दुसरं म्हणजे नैसर्गिकरित्या आहारातून। तर आपण नैसर्गिकरित्याच विटॅमिन ईचं सेवन करू शकतो। त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळे घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही किवी आणि आवाकाडो हे फळ घेऊ शकता। आवाकाडो हे जे फळ आहे ते बाजारामध्ये खूप महाग आहे, खूप सारे लोक ते घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही आठवड्यातून एकदा तरी आवाकाडो हे फळ घेतलं तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल, कारण त्यामध्ये देखील विटॅमिन ई आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तेलबिया घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही सूर्यफुलाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता। अजून तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता, जसे की पालक असेल, ब्रॉकली असेल, सुका मेवा घेऊ शकता, बादाम, अक्रोड अशा प्रकारचे बियाणे देखील घेऊ। खूप सारे लोक विटॅमिन ई कॅप्सूल स्वतःच घेतात आणि ते त्यांच्या आहारामध्ये देखील शेंगदाण्याचं तेल, पालक आणि फळे, पालेभाज्या अशा प्रकारचा आहार देखील घेत असतात, ज्यातून त्यांना ऑलरेडी विटॅमिन ई मिळतं, परंतु त्यानंतर देखील ते विटॅमिन ई कॅप्सूल घेतात। मग याचा अतिप्रमाणात जर अतिप्रमाणात घेतले गेले तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम आहेत, ज्यामध्ये फुलाचं तेल, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळे घेत असतात, त्यातून ऑलरेडी त्यांना विटॅमिन ई मिळते, परंतु त्याचं प्रमाण जर आपल्या शरीरात जास्त झालं तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम होतात। त्यामध्ये आपले स्नायू कमजोर होऊ शकतात, केसगळती होऊ शकते, त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात, थकवा जाणवू शकतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते। मग हे सगळे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला माहीत नसणं गरजेचं आहे की विटॅमिन ईचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात असायला हवं। चला तर मग आता पाहूया की ते किती प्रमाणात घेणं गरजेचं आहे। तर प्रौढांसाठी 15 मिलीग्रॅम पर डे, स्त्रियांसाठी 15 मिलीग्रॅम पर डे आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी 19 मिलीग्रॅम पर डे विटॅमिन ई घेणं गरजेचं आहे। ईची कॅप्सूल आहे तर त्याचे दुष्परिणाम, तोटे, किती प्रमाणात घ्यायला हवं हे मी आज तुम्हाला सांगितलं आहे, परंतु तुम्ही हे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून तुमचे खूप खूप